7-8 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज या स्पेशल केक सोबत कमबॅक केले आहे। याचं कारण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा। सर्वात अगोदर तर आज जो मी केक बनवायला घेतला आहे तो कुणाच्या ऑर्डरचा नसून तो आमच्याच 10व्या अॅनिव्हर्सरीसाठी एक स्पेशल केक मी बनवत आहे। आमची ही 10th अॅनिव्हर्सरी 31 मार्चला होती आणि गावाकडून माझी फॅमिली देखील आलेली, त्यामुळे मी त्यांच्यामध्ये एवढी बिझी होऊन गेले की ते आल्यानंतर मला एकही व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करायला वेळच मिळत नव्हता। पण आता ते रिटर्न गावी गेले, त्यामुळेच मी विचार केला की आता बस झाली विश्रांती, इतक्या दिवसांपासून आलेला कंटाळा सर्व बाजूला सारून आता आपले काम फक्त कंटिन्यू करावे। आणि हो, 8 दिवस ऍक्टिव्ह नव्हते याचा अर्थ असा नाही की मला केकची ऑर्डर नव्हत्या, खूप साऱ्या केकच्या ऑर्डर्स होत्या। फॅमिली सोबत टाइम स्पेंड करत करत मी केकच्या ऑर्डर्स देखील पूर्ण केल्या। सेम डेला म्हणजेच आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच मला एक प्री बुक ऑर्डर होती जी क्रिकेट थीम मध्ये 1 kg ची होती, ती मी अगोदर कंप्लीट करून मगच मी आमच्या अॅनिव्हर्सरीचा केक बनवायला घेतला। तर असो, बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांपासून मला एक केक थीम माझ्या डोक्यात होती जी मला आमच्या 10th अॅनिव्हर्सरीसाठी एकदम युनिक आणि स्पेशल काहीतरी बनवायचं होतं। अगदी सेम मी तसाच बनवायचा प्रयत्न केला। तर या केकचा फायनल लुक पाहिल्यानंतर आमच्या घरच्यांची रिॲक्शन इतकी भारी होती ना, कारण या केकवरच्या फायनल डेकोरेशनचा जो काही क्रिएटिव्हिटीचा जुगाड होता तो मी अगदी त्यांच्या डोळ्यासमोर बसून मन लावून बनवत होती। ही सर्व क्रिएटिव्हिटी जुगाड करत असताना ते फक्त समोर बसून एकच वाक्य त्यांच्या तोंडात येत होतं की खरंच तुला मानलं पाहिजे की इतकं टॅलेंट तुझ्यामध्ये कसं काय असेल ते देव जाणो। या माझ्या कामाबद्दल माझ्या फॅमिलीकडून माझं जेवढं काही कौतुक करण्यात आलं तेव्हा मला फक्त एक गोष्ट फील झाली की हे कौतुक माझ्यासाठी कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही। तर अशा कौतुकाची थाप एखाद्या आर्टिस्टला मिळणं खरंच खूप मोठी पॉवर आहे, कारण अशा कौतुकामुळे पुढे आपल्याला यापेक्षाही अजून छान काम करण्यासाठी प्रेरणा मिळते। तर इथे मी आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी स्पेशली रेडी होऊन इथे केकचं फायनल डेकोरेशन सुद्धा कंप्लीट करून घेतलं। तर इथे माझ्या डोक्यात जशी काही थीम होती तशी मी सेम बनवली, फक्त 1% माझ्या मनासारखं झालं नाही, कारण मला ऐन वेळेला व्हाईट कलरची नेट मिळाली नाही ज्याचा वापर मला मंडप म्हणून वरती क्राऊन वरून बॅक साईडला सोडायची होती। असो, तरी पण हा केक खूपच सुंदर आणि युनिक दिसत होता। या केकचा फायनल लुक मी तुम्हाला लाईट्स ऑफ करून सुद्धा दाखवलेला आहे। या केकचा अगदी स्पेशल पार्ट म्हणजेच फेरी लाईट, आणि या फेरी लाईट मुळेच आपल्या केकला 4 चांद लागले। कसा आहे मग 4 चांद लागलेला आमच्या 10व्या अॅनिव्हर्सरीचा हा स्पेशल केक। चला तर इथपर्यंत तर आलातच, तर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा हा छोटासा क्लिपही नक्कीच पाहून जा आणि कसे वाटले हे सांगायला मात्र अजिबात विसरू नका। बाय द वे, केक डेकोरेशन प्रमाणेच बलून डेकोरेशन सुद्धा आम्ही स्वतः घरीच केलो बरं का, कुठल्याही इव्हेंट वाल्यांना बोलवलो नाही। चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। बाय बाय।